मावळचे आमदार सुनील शेळके आपल्या सोबत आहेत। अण्णा काय सांगाल, जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी देखील आज वक्तव्य केले की दादा आणि पवार साहेब एकत्र येऊ शकतात। नक्की काय अर्थ घ्यायचा या शब्दाचा? आज आदरणीय पवार साहेबांचा जुन्नर तालुक्यामध्ये दौरा त्यांचा नियोजित होता आणि त्या निमित्तानं जुन्नर तालुक्यात साहेब असताना त्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून अतुलजी बेनके यांनी एक औपचारिकता म्हणून साहेबांचं स्वागत करण्याकरता त्या ठिकाणी गेले। परंतु राजकीय कुठली चर्चा आदरणीय साहेबांची आणि अतुलजी बेनके यांची झालेली नाही, अशा पद्धती माहिती मला देखील त्यांच्याकडनं मिळाली। परंतु उद्याच्या काळामध्ये राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक संघ होत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच त्याचा आनंद असेल। परंतु काही महत्त्वाकांक्षी मंडळी की ज्यांना स्वतःचं हित साध्य करायचं आहे, ज्यांना महाराष्ट्रात लवकर नेते होऊन पाहायचं आहे, अशी मंडळी साहेबांना दादांना किंवा ज्यांनी मागच्या 35-40 वर्ष साहेबांना साथ दिली अशा नेते मंडळींना एकत्र येऊन देणार नाहीत, हे देखील आम्हाला ज्ञात आहे। कोण आहे ते महत्वाकांक्षी? आता जे आहेत ते आहेत, ज्यांना महत्वाकांक्षा आहे ते देखील आपण पाहतो की ज्यांनी आदरणीय दादांसारख्या व्यक्तींवरती टीका टिप्पणी करणं किंवा दादांचं योगदान पक्षाकरता महाराष्ट्राकरता जे काही आहे हे कुठंतरी झाकून आम्हीच पक्ष मोठा केला आहे किंवा आम्ही साहेबांचे खरे वारसदार आहोत अशा पद्धतीने दाखवण्याचं काम सुरू केले। त्या मंडळींना साहेबांसोबत दादा किंवा ज्यांनी दादा साहेबांबरोबर काम केलं त्यांना एकत्रित येऊन द्यायचं नाहीये। दादा आणि साहेब एकत्र आले तर तुमची भूमिका काय असणार? दादा आणि साहेब एकत्र आले तर नक्कीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून आनंद होईल। परंतु राजकारणामध्ये जे काय असेल, जे काय होईल ते होईल। माझ्यासारखा कार्यकर्ता आदरणीय अजितदादांना कधीही सोडणार नाही। दादांची साथ ही अविरतपणे ठेवून दादांच्या सोबत खंबीरपणानं उभं राहायचं, हीच भूमिका माझी स्पष्टपणानं असेल। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।